हाय सगळ्यांना नमस्कार. तर झाला संध्याकाळचा टाइम. आता आलोय बघा. आता वाजले 7:30. अजून मी काय हातपाय ती काय धुतलं नाही तर बघा तसंच आहे तर. पण इरबळले कटरा आलाय म्हणलं आधी पहिल्यांदा चहा करावा आणि चहा प्यायल्यावर म्हणलं कामाला सुरुवात करावी. तर ते ताई म्हणते ते की तू आंघोळ करते का नाही, तुझ्या 3 दिवस झाले ती झंपर आहे अंगावर. तर ताई तुम्हाला लाल मधला आणि गुलाबी मधला फरक कळतोय का? कालचा माझा व्हिडिओ बघा कुठल्या ह्याच्यात आहे आणि आताचा बघा. आणि व्हिडिओ मध्ये कसं की त्या लाल जम्परला अशी डिझाईन नाही, त्या जम्परला अशी डिझाईन आहे. तर मी प्रत्येक जम्परा कुठं मॅचिंग व्हायसाठी हे जम्पर शिवलेला आहे. त्यात उत चालला होता की चहा आपला केलाय. राताने हाणली दूध पिशवी आणि मला म्हणल्या तू आधी चहा कर. म्हणलं चहा करते. कमर काय बसू दे नाही बघा, लय आवड झाले कमराचा. तर मी तिथं काय मोबाईल काय नेलं नव्हता. परत भाऊजीनं मला 4 वाजता आणून दिला मोबाईल. त्याच्यामुळं काय आपला व्हिडिओ आला नाही ना काय नाही. तर कष्ट करणाऱ्याला काय हे असते काय की मला वाटतंय. आपल्या यात का नाही, फक्त दोघं तसे आहे ते काय माहिती, एक माणूस आहे आणि एक बाई आहे. जरा गरीब जगतय तर जगू देत जावा, कसं की तसं येडवणे करत जाऊ नका. ते प्रयत्न करून कसं तरी पुढे निघतं गरीबातनं. आणि काय नाही आजकालच्या माणसाच्या जन्मात आता आहे तर परत नाही. तर आता युट्यूबवर आता आता एवढ्यातच मी वाचलं तर रोहिणी म्हणून नाव आहे त्यांचं, रिस्टार होते. तर कशाने नाही कशाने वारलेच का नाही, पण त्यांना बी माझ्या सहपरिवारासकट भावपूर्ण श्रद्धांजली बरं का. तर आता मला कथा आलाय ते मला काय मला बोलायला आलं नाही एवढा, तर घ्या समजून. तसं की वाईट वक्त कुणाला बोलत जाऊ नका व. जरा थोडंसं मन खसते ते की बाबा बघा आपण जी परिस्थिती आहे ती त्यांना दाखवायचा प्रयत्न करतो तुम्ही असं बोलता. त्याच्यामुळे माणूस खसतं. मग खसल्यावर परत नाही त्याला उलासच येतच नाही, कसलंच उलास येत नाही. व्हिडिओ टाकायचा हे जा त्याचा की बघा आपण एवढं मेहनती नाही करणार आणि तुमचं बोलणार काय तिथं काय मग अशा ह्याच्यात व्हिडिओ मध्ये होतं काहीच नव्हतं का नाही दुपारच्या व्हिडिओ मध्ये. आता शेंगा ते आणि रत्तायला कसं की सवय आहे बोलण्याची. तर माझं काय म्हणणं आहे, जगतंय तर जगू द्या फक्त. तर बाकीचं काय नाही, सगळ्यात चांगले कमेंट आहेत ते. कशाला सगळे कपडे नेलते तर असा रडा पडलाय इथं. सकाळी ठिकाणी काम करायचं होतं आणि तेवढे शेंगा आले ते आपल्याला एरबळ काम करून काय करतात रातायला बी तेवढे सगळे. त्यांचं बी खरं असतंय वा की कसं आपण जाणार एका येळासाठी त्यांनी 6-6 महिने त्याला खात पाणी अंक फलानं लय असतंय काय, पण त्यांचं पण बरोबर आहे. तर माझं झालं तर 1.5 ठिका रात्ताचं झालं ते दोघं असल्यामुळं 2 ठिके. आणि त्यांना होतं उपटायला भाऊजी, मला काय नव्हतं उपटून द्यायला काय नाही. त्यांना आताच गोळी एवढ्यात आणले आणि चहा करते म्हणलं. अजून काय त्यांनी गिळली का नाही काय माहित नाही, मला पण आणली. तर सांडच बघते मोठा आहे का नाही. सकाळी सगळा राडा काढून घेते ठेवून. अजून कपडे ते तसेच राहिले, आता कपडे बिपडे धुवायचे ते लय काम पडते. तर हुडकते मी सांडच गावले आपल्याला. कोण सांडच म्हणतं कोण तिकड म्हणतं. आणि या टिकलीचं मला कोणी सांगितलंच नाही की वर चांगली दिसते का. कशी मी रोज लावते तशी चांगली दिसते. तर काल बहिणीनं सांगितलं तेव्हापासून मी अशीच लावते टिकली. तर नक्की मला सांगा कशी दिसते कशी नाही. अय ताई या चहा घेऊन जावा.
तर इथं मोबाईल ठेवते म्हणजे आपला चहा होते. रक्ताची चाळण आहे त्याला मारलेली मग ते आणलेले. काय म्हणला आता ते तेवढं पातीला तू आता मला वाटत द्या ताटगी ताटात मांडून देते. ताट भरवू नको मला ना. अजून स्वयंपाक ते करायचा लय उशीर झाला. दादा आपल्या दोघांचं तू नाही लगेच सांडाल ती तुला जसं न्यायला येईल ती वाला आपलं दोघं तसं. मी चहा देते सगळ्याला. चहा देते मी सगळ्याला. लाईव्ह करताय व्हिडिओ करते. हे दिसत नाही का तुला? अरे ते हात मध्ये घालून मला एक घेऊ दे. एक घे तिकडे. हा ठेवा. पप्पा नाना मम्मी आणि मी देऊन तू मी आणि खावा चहा बिस्किट. काय खाल्लं बाळा तू सकाळ काय खाल्लं नाही. मग स्वयंपाक करून गेलेले. स्वयंपाक करून गेलेले मी. कुठं आहे आणि भाकरी ती कोणी खाल्ल्या? आम्ही खाल्ले. मग काय म्हणतं सकाळी खाल्लेली आता नाही खाल्ली. मी सकाळी 7 वाजता स्वयंपाक केलाय. मग वाटाण्याची भाजी केली. मी कधी उपाशी मारत नाही लेकरं ते नका वाटाण्याची दिसते का नाही काय तर असं दाखवली. थांबा त्रास होऊ द्या मला थोडासा. वाटाण्याची भाजी ती सगळं केली आणि आता अजून हे केलेलं तर आता काहीतरी करा म्हणलं. डोळा एक ठणकतोय बघा लयच ओढतोय नुसतं. तर चला चहा पिऊन घेते आणि टोमॅटो चांगले केले तर बरं वाटेल. कसं की मन खसते तेव्हा दुसरं काय नाही.